Hello students, last time we learned the poem Father Returning Home. Today we are going to see activity sheet number 1. Okay. विद्यार्थी मित्रांनी हा व्हिडिओ बघत जे आपण ॲक्टिव्हिटी पाहणार आहोत ह्या आपल्या वहीमध्ये उतरून त्या ठिकाणी वहीमध्ये नोंद करायची लक्षात घ्या. सो द फर्स्ट ॲक्टिव्हिटी A1 ग्लोबल अंडरस्टँडिंग. C1 लिस्ट द डिफिकल्टीज फेस्ड बाय द फादर इन द एक्स्ट्रॅक्ट. म्हणजेच पहा त्याचा अर्थ दिला तुम्हाला वडिलांना तोंड द्याव्या लागणाऱ्या अडचणींची यादी पाठ्यांशाच्या आधारे करा. सो दी आन्सर नंबर 1 डिफिकल्टी द फादर इज रिटर्निंग लेट इन द डे. नंबर 2 he has to stand the entire trip home. Number 3 he is in wet clothes for a long time till he can reach home. Number 4 his sight is weak with age. Okay. Number 5 his cheap footwear is muddy and may be inconvenient in the monsoon. Now see number 2. Find the lines to prove the following facts from the extract. पुढील वस्तुस्थिती सिद्ध करण्याकरिता पाठ्यांशातील ओळी शोधा. सीधा आन्सर. आता आपण त्या ठिकाणी कवितेमध्ये आलेल्या ओळी प्रत्यक्ष सांगायचे आहेत की ज्यामधून इथं ही वस्तुस्थिती जी आहे आपणाला त्या ठिकाणी सांगणाऱ्या ओळी. वस्तुस्थिती कुठली आहे बघा. फादर डज नॉट बॉदर टू बाय एनिथिंग न्यू फॉर हिमसेल्फ अँड मेक्स डू विथ ओल्ड ओर्न आउट पोझेशन्स. म्हणजे त्या वडिलांची जी परिस्थिती आहे या नवीन वस्तू विकत घेण्या इतपत ती बरोबर नाही आहे, म्हणून ते जुनाट वस्तू त्या ठिकाणी वापरत असतात. तर हे वर्णन करणाऱ्या ओळी आपल्याला सांगायचे आहेत. तर ती ओळ आहे बघा. हीज बॅग स्टफ्ड विथ बुक्स इज फॉलिंग पार्ट. लाईन नंबर 6 त्या ठिकाणी आलेली आहे. CA2 ॲक्टिव्हिटी आहेत आपल्याला घ्यायच्या बघा. आपल्याला इन्फरन्स ऑर इंटरप्रिटेशन ऑर ॲनालिसिस. गिवन बिलो आर द आयडियाज कन्वेड थ्रू द पोएम. मॅच द पेयर्स अँड ड्रॉ आउट द हिडन मिनिंग फ्रॉम दोज एक्सप्रेशन्स. तर या कवितेतून व्यक्त झालेल्या कल्पना पुढे दिलेल्या आहेत त्याच्या जोड्या लावून त्या वाक्प्रचारातून आपल्याला गर्भित अर्थ शोधून काढा अशा प्रकारची ॲक्टिव्हिटी आहे. तर हा चार्ट जो आहे हा आपण आपल्या वहीमध्ये लिहून घ्यायचा आहे, लक्षात घ्या. तर ह्या ठिकाणी 2 कॉलम आहेत. पहिला आहे एक्सप्रेशन्स, सेकंड त्याचं मिनिंग. सो नंबर 1 द फादर हरीज होम क्रॉसिंग रेल्वे लाईन. तर याचा अर्थ काय एक्सप्रेशनचा या तर अनकम्फर्टेबल जर्नी. ओके. आता हा तुम्हाला दिलेला आहे तरी आपल्याला जोड्या लावायचे, लक्षात घ्या. कॉलम ए आणि कॉलम बी असे 2 प्रकार आपल्याला दिलेले आहेत. तर पहिल्याचं उत्तर जे आहे ते या ठिकाणी आपल्याला खाली दिसत आहे बघा. द फादर हरीज होम क्रॉसिंग रेल्वे लाईन. फादर इज so eager to meet family members that he doesn't even bother about his safety. ओके. तर तुम्हाला कॉलम बीमध्ये शेवटचा जो या ठिकाणी भाग आलेला आहे हा इथं त्याचं उत्तर आहे, लक्षात घ्या. तर या प्रकारे हा चार्ट जो आहे आपण पूर्ण करायचा आहे. त्याची उत्तरं जी आहेत ही तुम्हाला पुढं दिसत आहेत बघा. तर या पद्धतीनं आपण ती पूर्ण करायची आहेत. ओके. नंबर 2 बघू आपण. सबर्बन एरिया फिजिबल थ्रू द ट्रेन इज पास्ड अननोटिस्ड. ओके. तर याचा अर्थ आहे बघा. बिकॉज देर इज हार्डली एनिथिंग एन्चॅन्टिंग इंटरेस्टिंग इन द मोनोटोनस रुटीन जर्नी टू लुक आउट ऑफ द विंडो. त्यानंतर नंबर 3 बघा.
ही जस्ट ॲज अ स्मॉल वर्ड ड्रॉपिंग फ्रॉम अ सेंटेन्स. ओके, तर याचा अर्थ बघा, ही हॅज सो लिटल व्हॅल्यू इन द सोसायटी where his presence or absence might hardly make any difference. Number 4 बघा, he doesn't get a place in a crowded train. तर याचा अर्थ आहे इथं आलेला कॉलम बी मध्ये बघा, अनकम्फर्टेबल जर्नी पहिला. ओके, आता नंबर 2 बघू आपण. द पोएट डील्स विथ द थीम ऑफ मॅन्स एक्स्ट्रंजमेंट फ्रॉम ए मॅन मेड वर्ल्ड. ॲनलाइज इट विथ द हेल्प ऑफ द एक्स्ट्रॅक्ट. मानवनिर्मित जगापासून माणसाची ताटातूट किंवा दुरावा हा विषय कवीने इथं हाताळलेला आहे. तर पाठ्यांशाच्या सहाय्याने त्याचं आपल्याला विश्लेषण करायचं आहे. ओके, तर त्याचं विश्लेषण जे आहे ते आपण आता या ठिकाणी समजून घेऊया. देर आर 2 sceneries in the poem. The first part is about the father's spent time outside, and the second part describes the time in his home. तर या ठिकाणी 2 अवस्था त्यांच्या सांगितलेल्या आहेत. पहिल्या अवस्थेत त्यांचा आपल्या घरापासून दूर असलेलं ठिकाण की जिथं ते काम करत असतात हा पहिला भाग आहे, आणि दुसरा भाग आहे ते घरी परतल्यानंतर त्यांचं असलेलं जीवन. द फर्स्ट लाईन सेज ही इज ट्रॅव्हलिंग ऑन द इव्हनिंग ट्रेन. संध्याकाळच्या ट्रेनमधून ते प्रवास करत आहेत हे आपल्याला कवितेच्या पहिल्या ओळीतून कळतं. द मुंबई लोकल ट्रेन्स आर फेमसली क्राउडेड, बट अमंग द क्राऊड्स ही डज नॉट स्पीक टू ए फेलो पॅसेंजर. तर मुंबईमधील लोकल ट्रेनचं वर्णन केलेलं आहे की ज्या ठिकाणी तुडुंब गर्दी असते, पण त्या गर्दीमध्ये इतर प्रवाशांच्या बरोबर प्रवासी बोलत नाहीत, शांतपणे ते प्रवास करत असतात. ही स्टँड सायलेंटली थ्रू द कम्यूट टिल ही गेट्स डाऊन. ही डझंट टेक लीव ऑफ एनी फ्रेंड अँड नो वन वेव्स टू हिम अमंग द क्राऊड्स ही इज अलोन. तर त्या गर्दीमध्ये जणू काय त्यांची दखल कोणीही घेत नाही, अशा प्रकारचा एक तुटकपणा या कवीने कवितेमध्ये सांगितलेला आहे. नेक्स्ट आपण ॲक्टिव्हिटी बघूया, पर्सनल रिस्पॉन्स. राईट अ नोट ऑन द हार्ड वर्क फेस्ड बाय पेरेंट्स फॉर द फॅमिली. म्हणजे आईवडिलांना कुटुंबाकरता सोसाव्या लागलेल्या कष्टाविषयी लिहा. तर आपण आपल्या भाषेमध्ये या ठिकाणी उत्तर लिहू शकतो. थोडक्यात लिहिता येतं आपल्याला. इथं काय दिले बघा, आवर पेरेंट्स लव अस फ्रॉम द मोमेंट वी आर बॉर्न. दे वॉच अस ग्रो अप अँड गिव्ह अस एव्हरीथिंग दे कॅन. दे ट्राय टू फुलफिल आवर विशेस टू द मॅक्सिमम एक्सटेंट पॉसिबल. दे वर्क हार्ड. The father works outside the home and the mother in the home. They spend their time, energy and resources on the children. The children should realize that their parents do so much for them. We must not take their sacrifice for granted. We can never repay them. We must at least try and give them comfort and joy. It is our first duty to obey and love our parents and look after them when they grow old and unable to take care of themselves. ओके, आता इथे तुम्हाला अजून एक चार्ट दिलेलं आहे बघा की या ठिकाणी फिगर्स ऑफ स्पीच जे आलेले आहेत या ठिकाणी. तर त्याच्याबद्दल आपल्याला हा चार्ट दिलेला आहे, तर आपण तो आपल्या वहीमध्ये लिहून घ्यायचा आहे. ओके, तर या ठिकाणी आपण ही पहिली ॲक्टिव्हिटी कंप्लीट करूया. नेक्स्ट टाईम आपण दुसरी ॲक्टिव्हिटी बघायची. ओके.